जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे। पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार। एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावरचा भाजपाचा हात निघणार। राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। शिंदे गटावर कायमची बंदी येणार का? तब्बल हे 16 आमदार अपात्र ठरणार। नेमकं काय झाले ते कोणते 16 आमदार आहेत आणि शिंदे गटावर कशी कायमची बंदी येऊ शकते ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदे गट यांची शिवसेना यांची सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह याकरता लढाई सुरू आहे। अनेक वेळा ती तारीख पुढे गेली। उद्धव ठाकरे यांना जी काही आशा होती की लवकर निर्णय होईल आणि आपल्याला पक्ष चिन्ह मिळेल, मात्र तसं काही घडलं नाही। प्रत्येक वेळ एकनाथ शिंदे यांच्याकडूनच निर्णय लागला असं अनेक जनतेला वाटत असताना आता एक महत्त्वाची बातमी आली आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी जी काही सुनावणी झाली त्यामध्ये जे कोर्टाने सांगितलं की जी काही अंतिम सुनावणी असेल, कोणाला पक्ष चिन्ह द्यायचं असेल ते कायदेशीररित्या द्या आणि हा विषय संपवा। कारण राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी त्यांच्या अधिकारात नसताना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह हे जे काय एकनाथ शिंदे यांना दिला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता। परंतु त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन अनेक आमदार निवडून आणले, खासदार सुद्धा चांगल्या रीतीने मोठे निवडून आणले जे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त होते। महानगरपालिकेत सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी सत्ता निर्माण केली, अनेक नगरसेवक निवडून आले। परंतु आता जी काही सुनावणी होती ती आता अंतिम टप्प्यात आली असून ही जी काही सुनावणी पुढील 8 दिवसात होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंना कसा दिलासा मिळणार आहे आणि शिंदेंचं पक्ष चिन्ह कसं जाऊन भाजपा त्यांचं काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। पुढील आठवड्यात होणारी ही अंतिम सुनावणी राज्याच्या सत्ता समीकरणात मोठा बदल घडू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपने शिंदे यांच्या डोक्यावरचा हात काढल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना पक्ष चिन्ह परत मिळण्याची शक्यता कायदे पंडितांनी व्यक्त केली आहे। ही संपूर्ण घडामोड ही केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून राज्याच्या राजकारणाचा पुढील मार्ग ठरवणारी ठरू शकते। चला तर या सगळ्या राजकीय नाट्याचा सविस्तर आढावा घेऊया। सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी जी होती ती 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे आमदार घेऊन उद्धव ठाकरेंची सत्ता त्यांनी आपलं बंड करून नेतृत्वाखालील पुकारला आणि त्यांची सत्ता घालवली। उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री स्वीकारले, राज्यात नवीन सत्ता समीकरण निर्माण झाले। या सत्ता बदलानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली। शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह कोणाला मिळणार, आमदार अपात्र ठरणार का, हे प्रश्न न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाची भूमिका या सगळ्यात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली। सर्वोच्च न्यायालयाने अनेक टप्प्यांवर सुनावणी घेतली आणि काही महत्त्वाचे आदेश सुद्धा दिले होते। न्यायालयाने स्पष्ट केले की अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे। त्यानंतर हा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला। 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। 16 आमदार अपात्र होणार। सध्या सर्वात मोठा प्रश्न तो आहे 16 आमदारांच्या भवितव्याचा। कायदे पंडिताच्या मते जर विधानसभा अध्यक्षांनी कठोर भूमिका घेतली असती तर 16 आमदार अपात्र ठरू शकतात, मात्र त्यांनी ते तसं केलं नाही। त्याविरोधातच उद्धव ठाकरेंचे वकील हे सुप्रीम कोर्टात गेले आणि त्याविरोधात लढाई देत आहेत। अपात्रतेसाठी संविधानात 10व्या अनुसूचीचा आधार घेतला जातो। तो पक्षविरोधी कारवाया, व्हीपचे उल्लंघन आणि पक्षांतर हे मुद्दे निर्णायक ठरू शकतात। जर हे आमदार अपात्र ठरले तर सध्याच्या सरकारचे संख्याबळ डळमळीत होऊ शकते। याचा थेट परिणाम सत्तेवर होईल। भाजपने शिंदेंचा हात सोडला, राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे। भाजप आता शिंदे गटापासून थोडे अंतर ठेवत आहे। सुरुवातीला पूर्ण पाठिंबा देणारा भाजप आता स्वतःचा मोठा अजगरासारखा सगळीकडे पसरण्याच्या सावध भूमिकेत आहे। काही राजकीय विश्लेषकांच्या मते जर न्यायालयाने निर्णय शिंदे गटाविरोधात दिला तर भाजपला पर्यायी राजकीय पर्याय शोधावे लागतील। त्यामुळेच भाजपा सध्या संयमित भूमिका घेत आहे आणि जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जो निर्णय गेला तर त्यांचे अनेक नेते, आमदार, खासदार हे भाजपमध्ये विलीन होतील, काही उद्धव ठाकरेंकडे जातील। त्यामुळे एकनाथ शिंदे एकटे पडतील। त्यांना भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्याशिवाय काहीच पर्याय राहणार नाही आणि तरच त्यांना कोणतं तरी मंत्रिपद मिळू शकतं, त्यांचं राजकीय अस्तित्व टिकू शकतं। उद्धव ठाकरे यांना पक्षचिन्ह मिळालं तर त्यांचं जे जुनं वैभव आहे ते पुन्हा एकदा येईल आणि शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाने यापूर्वी अनेक निर्णय दिले होते, मात्र अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे। कायदे पंडिताच्या मते 16 आमदार अगोदरच अपात्र ठरले पाहिजे होते,
परंतु शिंदे गटाची वैधता कमी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षचिन्ह परत मिळण्याची शक्यता वाढेल. निवडणूक आयोगाची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची आहे. आयोगाने दोन्ही गटाकडून कागदपत्रे मागवली होती. पक्षाची खरी ओळख कोणाची, बहुमत कोणाकडे, संघटनात्मक रचना कोणाकडे याचा सखोल अभ्यास करण्यात आला. आयोगाच्या निर्णयावर पुढील निवडणुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. राजकीय समीकरणं सुद्धा यामध्ये अनेक आहेत आणि ती डळमळीत होऊ शकतात. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या बळकटी येऊ शकते. दुसरीकडे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असेल. कायदे पंडित काय म्हणतात? संविधान तज्ज्ञांच्या मते हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. भविष्यातील पक्षांतर प्रकरणासाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरू शकतो. जर कठोर कारवाई झाली तर यापुढे कोणीही सहजपणे बंड करणार नाही असा संदेश जाईल. राज्यातील जनतेमध्ये या प्रकरणाबाबत मोठी उत्सुकता आहे. काही जणांना वाटते की न्याय मिळाला पाहिजे तर काहींना राजकीय स्थैर्य महत्त्वाचे वाटते. पुढील आठवड्यात काय होणार? पुढील आठवड्यातील अंतिम सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, न्यायालयीन हस्तक्षेप आणि राजकीय हालचाली यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. शिंदे गटावर जर कायमची बंदी आले आणि ते 16 आमदार जे गेल्यावेळी त्या टर्ममध्ये होते त्यांची जे काय अपात्रतेची कारवाई जे आता सध्या आमदार आहेत त्यांच्यावर होईल आणि काहींना निवडणूक लढवण्याची बंदीसुद्धा होईल. यावर भाजपाची काय भूमिका असेल? उद्धव ठाकरे यांना पक्षचिन्ह मिळालं तर उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यात पुन्हा एकदा जुना संघर्ष लागेल आणि एकनाथ शिंदे यांच्या हातून जर पक्षचिन्ह गेलं तर त्यांना राज्यात कोणीही विचारणार नाही. त्यांचे अनेक आमदार खासदार हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबत येतील आणि ठाकरेंची अनेक ठिकाणी ताकद वाढेल. या सर्वांची प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहे. पुढील काही दिवस राज्याच्या राजकीय इतिहासात नोंदवले जातील यात शंका नाही. राजकारणातील या महाभारतात अंतिम विजय कोणाचा होणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. परंतु अनेक कायदे पंडितांच्या मते उद्धव ठाकरे यांनाच पक्षचिन्ह मिळेल. कारण जे काही निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि या दरम्यान जे अधिकार नसताना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह जे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लाभलं होतं ते एकनाथ शिंदेंना देणं हा अतिशय निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून भाजपा तसेच शिंदे गट यांच्यात जो चाललेला संघर्ष, अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी वक्तव्य केलं की आम्ही बंड केल्यामुळेच भाजपला सत्ता मिळाली, देवेंद्र फडणवीस आमच्यामुळेच मुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजपाने शिंदे गटात जे काही विळ्या भोपळ्याचं नातं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची जी काही सत्तेसाठी मारामारी सुरू आहे त्यातूनच आता भाजपा एकनाथ शिंदे यांच्या गटावरचा डोक्यावरचा हात काढेल आणि आपोआपच सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांचं पक्ष चिन्ह हे पुन्हा एकदा त्यांना मिळेल आणि शिवसैनिक पुन्हा एकदा गुलालात न्हाऊन निघेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे हे कोण दोघांपैकी खरे वारसदार बाळासाहेबांचे आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी उद्धव ठाकरे समर्थक किंवा शिवसेना UBT लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.